चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चटपटीत आवळा कँडी बनवलेली आहे। आवळा किती गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे रोजचा आपण एक आवळा हा खायलाच हवा। आवळ्याची चव ही तुरट असल्यामुळे आपण डायरेक्ट आवळा खाऊ शकत नाही, तर अशा पद्धतीने आपण आवळा कँडी, आवळ्याचं लोणचं करून आपण आवळ्याचा स्वाद घेऊ शकतो। गोड आवळा कँडी, गुळामधली आवळा कँडी या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। चला मग तर आपण कँडी बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी कँडी बनवण्याकरता आपण 2 किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेले आहे। तर आपण चाळणीवर आवळे घातलेले आहेत आणि मोठ्या आचेवर आपण आवळे 10 ते 12 मिनिटांकरता शिजवून घेणार आहोत। तर या ठिकाणी जवळपास 13 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आवळे अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आवळ्यांच्या पाकळ्याही सेपरेट व्हायला लागलेल्या आहेत। आवळ्यांच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊ। आणि एका भांड्यामध्ये सर्व आवळ्यांच्या पाकळ्या घालूयात। तर या ठिकाणी सर्व आवळ्यांच्या आपण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी आपण 2 किलो आवळे घेतलेले आहेत, तर त्याकरता 1.5 किलो साखर घालायची आहे। हलक्या हाताने साखर वर खाली करून घ्यायची आहे। गुळामधली आवळा कँडी कशी बनवायची तर ह्याची लिंकही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तर साखर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे। 3 दिवसाकरता आवळे आपण साखरेमध्ये असेच मुरू देणार आहोत, पण रोज एकदा झाकण काढायचं आहे। आवळे एकदा वर खाली करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। पण हे सर्व करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जो चमचा वापरणार आहोत हा ओला नसायला पाहिजे, नाहीतर कँडी ही खराब होऊ शकते। आता पुन्हा आपण झाकून ठेवणार आहोत। असं जवळपास आपण 3 दिवस केलेला आहे। 3 दिवस आवळे व्यवस्थित मुरले गेलेले आहेत। आजचा 4था दिवस आहे। आता एका चाळणीवर आपण सर्व आवळे काढून घेणार आहोत। 5 मिनिटांकरता आपण आवळे चाळणीवर तसेच ठेवणार आहोत। तर 5 मिनिट झालेले आहेत। आता एका ताटामध्ये आपण आवळे काढून घ्यायचे आहेत। 2 दिवसाकरता आवळे आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। ऊन नसेल तर फॅन खाली 3 दिवसाकरता वाळवून घ्यायचे आहेत। तर ह्या ठिकाणी 2 दिवस झालेले आहेत। आपण उन्हामध्ये व्यवस्थित आवळे वाळवून घेतलेले आहेत। आवळ्यांना मस्त चटपटीत फ्लेवर येण्याकरता आपण 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कँडी गोड करायची असेल, चाट मसाल्याऐवजी पिठी साखरचा वापर करू शकता। तर ह्या ठिकाणी आपली चटपटीत आवळा कँडी तयार आहे। आवळा कँडी अप्रतिम झालेली आहे। राहिलेला हा आवळ्याचा पाक आहे, हा आपण एका बरणीमध्ये भरून ठेवू शकतो आणि सरबत म्हणून त्याचा वापर करू शकतो। अशा पद्धतीने आपली गुणकारी चटपटीत आवळा कँडी तयार आहे। तर तुम्ही आवळा कँडी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।